बंदूक अशी आणलेली एका पक्षीपांना मारणाने घेतलेली मारची सुपारी. तो कैसा लगा मेरा मजाक. तर नमस्कार बंश आणि भावसा, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली मिनी ब्लॉग सिरीजच्या डे 10 मध्ये. तर गाईज असाच टाइमपास ब्लॉग चालू केला. तर घेतलेला सकाळ सकाळ फादरने आणलेला तो वडापाव. तर आपल्या ऐक्यानं काम नाही झालं म्हणून घेतात दोन. नाही बोललो तरी पण फादरने चिप्स एक उचलली. मग कोणची तरी मदर आली, ती बोलतो मला पण दे. फादरला दिला. मग काय आता याला दिला आणि पप्पाला दिला, सगळ्यांना दिला. तर मला काही नाही राहणार म्हणून याला दोघांना इग्नोर मारून गेलो डायरेक्ट आतमध्ये. वडापाव खाऊन झालता त्यावर आपल्या भावसांचा म्हणाला, बोलता ये माटावं. मग गेलो माटावर. तर प्रतियाने आणलेला काला घोडा म्हणजे होता डुप्लिकेट. तर असं झालेला. ते सगळं वाघ इथं बसलेलं. तर तेवढं चर्चा चालू होती. भूक लागले. मग भूक लागलं मला एकच नाव आठवतं, तो म्हणजे चायनीज. मग सुजल आणि मी स्कूटी घेऊन निघलो चायनीज जायला आणि ते 4 व्हीलरमध्ये ये होतं. तर पोहोचलो चायनीजवर. राजभाई बोलतो बघले का? मी बोललो नाही. तर तो 50 स्टॉल आहे त्याविषयी दर्शन घेतले. मी बोललो अभिनंदन. पार्टी तर करतो यो चायनीज. बोलतं जाणं बिंदास खा, फक्त माझं नाव नका घेऊ. मग सगळं भाई बादशे गेलो चायनीज खायला. चायनीज मागवलेला. नाही तशी पहिले बोललो याला बसायला जागा द्या, कारण की यो बसला तर उठणार नाही आणि उभं राहिला तर बसणार नाही. त्या दिवशी आलतो पण दाखवला नाही. योच तो चायनीज आपला महाराजा चायनीज एकदम टॉपचा. तर इथं आलो कधी पण मी योच खातो. तुम्हाला पण चायनीजचा आनंद घ्यायचा असेल तर इकडचे लोक इकडचे लोक म्हणजे वांजा पाला चिंद्रांच्या साईडची. तो म्हणजे आपला महाराजा चायनीज. मस्त की खाला आणि निघलो घरी जायला. घरी आलो ना मला तिथल्या बॅकअप झॉप केला. ब्लॉगचा एंड. बाय बाय.